हॅलो स्टुडंट्स, मी प्रथमेश सर. आपण आज व्हीजीटी ओरिजिनल या चॅनलवर आणि आज आपण 12th सायन्सचं मॅथमॅटिक्स लेसन नंबर 1 चालू केलेला आपण आणि त्यातला एक्सरसाइज 1.4 चालू आहे आपला आणि 1.4 मधला मी क्वेश्चन नंबर 2 चालू करतोय. आज या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट करणार आहे. त्यातला क्वेश्चन नंबर 2 घेतलेला आहे मी क्वेश्चन नंबर 2 मधला. चला, माझ्याकडे x इज इक्वल टू काहीतरी दिले आणि y इज इक्वल टू काहीतरी दिले आणि आणखी एक गोष्ट दिली. त्यांनी म्हटलं थीटाची किंमत π/3 आहे ती आपण शेवटला वापरणार आहोत. अच्छा, तर माझ्याकडे इकडे x ची व्हॅल्यू आहे, y ची व्हॅल्यू मी काय करणार, त्याला डिफरन्शिएट करणार. x ला डिफरन्शिएट करतो, डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू थीटा, बरोबर. आणि इथे काय करणार मी, डिफरन्शिएट y ला करणार, डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू थीटा, बरोबर. चला, आता याचा डेरिव्हेटिव्ह काय येणार सांगा मला. x चे डिफरन्शिएशन dx अपॉन d थीटा, बरोबर. आता x चे इंटिग्रेशन काय येणार, इकडे a तर कॉन्स्टंट आहे, इथे कॉसच्या वरती नंबर आहे म्हणजे वरचा नंबर खाली येणार म्हणजे 3 cos आणि वरतून 2 एक कमी होणार म्हणजे 2 थीटा, बरोबर, स्क्वेअर थीटा. आणि मला अगेन डेरिव्हेटिव्ह काढावं लागेल का. कसं काढू अगेन डेरिव्हेटिव्ह. cos थीटाचं वेगळं फंक्शन आहे ना, डोक्यावरती 2 होतं, डोक्यावरती 3 होतं म्हणून त्याचं डेरिव्हेटिव्ह काढलं. cos चं डेरिव्हेटिव्ह पण काढावं लागेल, बरोबर. आता इथे काय राहिलं बघा माझ्याकडे, dx अपॉन d थीटा इज इक्वल टू cos थीटाचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस sin थीटा. तो मायनस चिन्ह मी स्टार्टिंगला घेतो, मायनस आणि हा 3a, बरोबर, मायनस 3a आणि हा sin थीटा लिहितो, चालेल, sin थीटा. आणि इथे काय राहिलं माझ्याकडे cos स्क्वेअर थीटा, बरोबर, cos स्क्वेअर थीटा हे माझ्याकडे आलं dx अपॉन d थीटा. आता dy अपॉन d थीटा काय आहे ते बघूया. याचं डेरिव्हेटिव्ह dy अपॉन d थीटा इज इक्वल टू एक कॉन्स्टंट आहे sin क्यूबचं डेरिव्हेटिव्ह काय येईल 3 sin स्क्वेअर थीटा, बरोबर. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह येईल का, कोणाचं येईल, sin थीटाचं येईल ना. काय असतं sin थीटाचं डेरिव्हेटिव्ह, dy अपॉन d थीटा इज इक्वल टू 3a, बरोबर. हा 3a ला लिहिलं. sin थीटाचं डेरिव्हेटिव्ह काय आहे cos थीटा, बरोबर. आणि हे काय आहे sin स्क्वेअर थीटा राहिलं माझ्याकडे, बरोबर. हे आलं माझ्याकडे dy अपॉन d थीटा. इथे माझ्याकडे dx अपॉन d थीटा आहे. मला काढायचं काय आहे dy अपॉन dx. कसं काढणार dy अपॉन dx, dy अपॉन dx इज इक्वल टू काय येणार सांगा मला, dy अपॉन d थीटा डिवाइड बाय dx अपॉन d थीटा. मला सांगा dy अपॉन d थीटाची किंमत किती आहे, 3a cos थीटा sin स्क्वेअर थीटा. डिनॉमिनेटरला काय माझ्याकडे dx अपॉन d थीटा काय व्हॅल्यू द्यायची बघा इकडे, -3a sin थीटा इनटू cos स्क्वेअर थीटा, बरोबर. आता काय काय कळत होतं बघा आपल्या क्वेश्चन मधून, इथे आन्सर मधून हा 3a कॅन्सल झाला, इकडे sin थीटा एक कॅन्सल होतोय, इकडे cos थीटा एक कॅन्सल होतोय, वरती राहिलं sin, खाली राहिलं cos आणि इथे मायनस राहिलं बघा. इथे मायनस चिन्ह आधी लिहून घेतला, वरती sin राहिलं, खाली cos राहिलं. sin अपॉन cos काय असतो, tan थीटा असतो का, बरोबर. sin अपॉन cos tan थीटा हे आलं माझ्याकडे dy अपॉन dx. ओके, पण आपला आन्सर इथपर्यंत झालं नाही का, कारण त्यांनी आपल्याला थीटाची किंमत दिलेली आहे क्वेश्चन मध्ये π/3. म्हणजे मला dy अपॉन dx काढायचा आहे. अगेन थीटाची किंमत किती टाकायची आहे, π/3 टाकायची आहे. चला, मग माझ्याकडे dy अपॉन dx ची किंमत किती आली, -tan थीटा. -tan थीटाची किंमत किती आहे π/3. मला सांगा tan π/3 ची किंमत किती असते, π/3 म्हणजे किती असतो 60 डिग्री, सॉरी π/3 म्हणजे 60 डिग्री. मग sin 60 डिग्री किती असतो √3/2. cos 60 डिग्री किती असतो cos 60 डिग्री किती असतो 1/2, बरोबर. मग tan 60 डिग्री किती येणार √3, बघा √3/2 अपॉन 1/2 म्हणजे √3 आलं ना, म्हणजे -√3. हे तुमचं फायनल आन्सर असणार आहे, ठीक आहे. अच्छा, तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेतलेला आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे, क्वेश्चन नंबर 2 मधला क्वेश्चन नंबर 4. ओके, आपल्याकडे x ची व्हॅल्यू आहे, y ची व्हॅल्यू आहे आणि आपल्याला t ची किंमत पण दिली त्यांनी π/4. ओके, पहिला आपण x ला डिफरन्शिएट करूया का, डिफरन्शिएट x विथ रिस्पेक्ट टू t. ओके, आणि इकडे डिफरन्शिएट y विथ रिस्पेक्ट टू t. ओके, काय उत्तर इथे बघूया आपण. x चा डेरिव्हेटिव्ह काय होणार, dx अपॉन dt. ओके, इथे 2 cos t, 2 आहे कॉन्स्टंट, cos t चा डेरिव्हेटिव्ह काय असतो -sin t, बरोबर. हा मायनस चिन्ह इथे घेतो, इथे येणार sin t. चला पुढे cos 2t चा डेरिव्हेटिव्ह काय येणार -sin 2t, -sin 2t. आणि अगेन त्या 2t चा डेरिव्हेटिव्ह परत काढावा लागेल. काय इथे 2t चा डेरिव्हेटिव्ह, किंवा इथे असं लिहितो डेरिव्हेटिव्ह ऑफ 2t,
कारण तो वेगळा फंक्शन आहे, फक्त टी असतं तर आपण डायरेक्ट लिहिलं असतं. अच्छा आता इथे काय येणार बघा, 2t चा डेरिव्हेटिव्ह 2 येणार ना, मग हा 2 आणि हा 2 मी कॉमन काढला आणि हा मायनस चिन्ह पण कॉमन काढू का, मग माझ्याकडे राहिलं काय बघा, sin t प्लस sin 2t चालेल, sin t प्लस sin 2t. नेक्स्ट हे काय आलं माझ्याकडे dx/dt. पुढे बघूया आपण काय आहे इथे काय आहे बघूया, dy अपॉन dt. काय आहे dy अपॉन dt बघा, 2 sin t चं डेरिव्हेटिव्ह cos t, ओके, मायनस sin 2t चं डेरिव्हेटिव्ह काय येणार, cos 2t, आणि 2t चं परत डेरिव्हेटिव्ह येणार ना, ओके, आणि त्याचं ते डेरिव्हेटिव्ह काय येणार 2t चं, इथे आहे तसं कॉपी करणार, 2 cos t मायनस cos 2t, आणि 2t चं डेरिव्हेटिव्ह 2 येणार ना, हा 2 कॉमन काढू का मी, 2t चं डेरिव्हेटिव्ह 2 येणार, मी 2 ला कॉमन काढलं, इथे राहिलं cos t, इथे काय राहिलं cos 2t. चालेल, हे आलं dy अपॉन dt आलं, ओके. अच्छा आता मला काढायचं काय आहे, dy अपॉन dx काढायचे ना, dy अपॉन dx काय फॉर्म्युला आहे आपल्याकडे, dy अपॉन dt, खाली काय येणार dx अपॉन dt. चला dy अपॉन dt ची व्हॅल्यू काय माझ्याकडे, 2 ब्रॅकेट cos t मायनस cos 2t, बरोबर का. चला खाली आता dx अपॉन dt ची किंमत काय, -2 ब्रॅकेट sin t प्लस sin 2t. चालेल, चला आता इकडे हा 2 कॅन्सल होतोय का, हो. आणखी आता मला काय करायचंय, x ची व्हॅल्यू टाकायची, dy अपॉन dx, सॉरी x ची नाही t ची व्हॅल्यू टाकायची. काय दिले त्यांनी, पाय अपॉन 4, ओके, पाय अपॉन 4 म्हणजे 45 डिग्री. चला मग आता ही व्हॅल्यू मी ह्याच्यात पुट करतोय, काय होईल, cos पाय अपॉन 4 मायनस cos, इथे काय येईल, 2 ने मल्टिप्लाय केलं पाय बाय 4 ला, तर पाय बाय 2 होईल का, पाय बाय 2 होईल ना, 2 ने मल्टिप्लाय केलं पाय बाय 4 ला, इथे खाली पण तसंच, हा मायनस चिन्ह जो आहे त्याला इथे घेतो डायरेक्टली, ओके. sin पाय बाय 4 मायनस sin, इथे काय येणार, पाय बाय 2 येणार ना, ओके. चला आता आपलं मग आन्सर काय येणार पुढे बघा, therefore dy upon dx t ची किंमत टाकतो ना, त्याच्यामुळे नंतर dy upon dx ची किंमत, हा पहिला सुरुवातीचा जो मायनस चिन्ह आहे त्याला मी इथे कॉपी केलं. मला सगळं cos पाय बाय 4 ची किंमत किती असते, cos 45 डिग्री 1 upon √2 असते का, हा मायनस चिन्ह, cos 90 डिग्री पाय बाय 2 0. नेक्स्ट डिनॉमिनेटरला आता हा असा आहे, तरी तो मायनस चिन्ह एवढं काही अफेक्ट नाही करणार. इथे sin पाय बाय 4 ची किंमत इथे प्लस आहे, sin पाय बाय 4 ची किंमत किती असते, परत 1 upon √2 असते का, त्याच्यानंतर sin पाय बाय 2 sin 90 डिग्री 1 असतो, ओके. आता मला याचं कॅल्क्युलेशन करायचं, कसं कॅल्क्युलेशन करू, इकडे बघा, वरती मायनस 1 upon √2 आहे का, ओके. डिनॉमिनेटरला काय माझ्याकडे क्रॉस मल्टिप्लाय करा, 1 प्लस √2 अपॉन √2 असे येईल का, 1 प्लस √2 आणि खाली पण √2. चालेल, आता हा डिनॉमिनेटरचा √2 कॅन्सल होतोय का, म्हणजे राहिलं काय, -1 अपॉन असं राहिलं ना, -1 अपॉन 1 प्लस √2, ओके. पण आपण डिनॉमिनेटरला कधी रूटला ठेवत नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, ते रूटला घालवायचे डिनॉमिनेटरच्या. आपण 9th स्टँडर्ड मध्ये एक मेथड केलेली आठवते का तुम्हाला, छेदाचे परिमेयीकरण. खाली जर रूट असेल तर आपण काय करतो, रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर, बरोबर, इथे करतो रॅशनलायझेशन. काय बघा, म्हणजे काय करणार आपण, हे जे नंबर आहे dy by dx is equal to -1 upon 1 plus √2 आहे, मी काय करणार, हा याचा मधला चिन्ह जो आहे तो बदलणार आणि बाकी मल्टिप्लाय डिवाइड करणार, म्हणजे 1 - √2 खाली 1 - √2 मल्टिप्लाय डिवाइड करणार, ओके. म्हणजे रॅशनलायझेशन ऑफ डिनॉमिनेटर. आता याचं उत्तर काय येणार बघा, इकडे वरती राहिलं मायनस आणि ब्रॅकेट 1 - √2, बरोबर का, असं राहिलं. खाली काय राहिलं बघा, a + b आणि a - b, म्हणजे काय असतो आपला फॉर्म्युला, a² म्हणजे 1² मायनस √2 चा स्क्वेअर, 1 - 2 किती येणार सांगा मला, -1, बरोबर का, 1 - 2 -1. आता हा मायनस मायनस कट झाला, राहिलं काय उत्तर, 1 - √2. हे तुमचं फायनल आन्सर आहे, ओके, हे तुमचं फायनल आन्सर आहे. अच्छा, तर आपला एक क्वेश्चन नंबर 2 मधले मी 2 क्वेश्चन केलेले आहेत, टोटल 5च आहेत, जास्त नाही आहेत क्वेश्चन, तुम्ही बाकीचे होमवर्क करू शकता.
तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करा, कारण मॅथ्सशी रिलेटेड बऱ्याच व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत. थँक्यू.